नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ती आहे म्हणून आपण आहोत. यत्र पूज्यन्ते नारयस्तु तत्र रमन्ते देवताः. अर्थात जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात. ही आपली संस्कृती, ही आपली मूळ शिकवण. अगदी अनादी काळापासून स्त्रीला आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं आणि मानाचं स्थान होतं. गार्गी, मैत्रेयी, अदिती, अपाला, लोपामुद्रा ही त्याची काही उदाहरणं. मधल्या काळखंडात आपल्याला त्याचा थोडाफार विसर पडला हे खरं असलं तरी कणखर स्त्रिया आपल्याला भेटत राहिल्या. कधी झाशीच्या राणीच्या रूपात, तर कधी रमाबाई सावित्रीमाईच्या रूपात, कधी आनंदीबाई, तर कधी बहिणाबाईच्या रूपात. ती यत्र तत्र सर्वत्र आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात वेळेनुसार, गरजेनुसार वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना भेटत राहते. अगदी घराघरात ती आपल्याला दिसते. कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न करता ती उभी असते. स्वतःला विसरून राबताना, सर्वांसाठी झटताना, घराला पुढे घेऊन जाताना, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवताना ती आपल्याला भेटत राहते. भारताचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, आपल्यासाठी स्त्री ही केवळ घरातला प्रकाश, अग्नीची देवताच नाहीये, तर त्या प्रकाशाची, आत्म्याची ज्योत सुद्धा आहे. जितकी सशक्त नारी तितका सशक्त आपला भारत, हे तत्व लक्षात ठेवून आपण पुढे जात राहायला हवं. आज झिरो अवरमध्ये विविध क्षेत्रातील अशाच काही कर्तृत्वान महिलांशी आपण थोड्याच वेळात संवाद साधणार आहोत आणि आजच्या भारतीय स्त्री समोरचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक आव्हानं काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न एका अत्यंत व्यापक अशा पॅनलकडून आपण आज करणार आहोतच. पण त्याआधी याच विषयावर आपण झिरो अवरमध्ये विचारलेला आजचा आपला प्रश्न पाहूयात. आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, स्त्रीचा सन्मान करणे ही शिकवण आपल्याला घरांमध्ये आजही खरंच दिली जाते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. काही दशकांपूर्वी जेव्हा समाजावर एकत्रित कौटुंबिक पद्धतीचा प्रभाव होता, तेव्हा पत्नी, आई, सासू, सून, नणंद, भावजय अशा वेगवेगळ्या कौटुंबिक नात्यांमध्ये वावरताना तिची वागणूक, शालीनता, घरातील वर्तणूक, समर्थपणे स्वयंपाक घरातील जबाबदाऱ्या सांभाळणे हा स्त्रीच्या गुणवत्तेचा निकष ठरवला जात होता. पण काळानुरूप मिळालेल्या शिक्षणाच्या संधी आणि शिक्षणासह खुली झालेली नोकरीची क्षितिज यामुळे महिलांनी उंबरठे ओलांडून करिअरच्या मोकळ्या विश्वास भरारी घेतली. महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधित्वाचा विचार करता सरकारी आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात यात लक्षणीय वाढ झाली आहे. महिला कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या संख्येत 2020-21 मध्ये वाढ होऊन हा आकडा 32.5% पर्यंत पोहोचला. विशेषतः ग्रामीण भागात ही वाढ लक्षणीय आहे. 2020-21 मध्ये शहरी भागात 23.2% महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील 36.5% महिलांचा यात समावेश होता. 2017 मध्ये हे प्रमाण 23.3% एवढं होतं. केवळ रोजगारच नव्हे तर देशाचं प्रतिनिधित्व करण्यातही महिलांचा टक्का वाढता असल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 2019 मध्ये तब्बल 81 महिला लोकसभेत निवडून आल्या. हे आतापर्यंतचं सर्वाधिक प्रमाण आहे. पण लोकसभेच्या एकूण खासदारांच्या तुलनेत हे प्रमाण 15% एवढं अल्प आहे. 2014 मध्ये तर महिला लोकप्रतिनिधींची संख्या अवघी 61 होती.
संसदेत महिलांची ही संख्या वाढवण्यासाठी सरकारनं 20 सप्टेंबर 2023 रोजी नारी शक्ती वंदन विधेयक आणलं. याचा अर्थ लोकसभेच्या 543 जागांपैकी 181 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. पण नारी शक्ती वंदन विधेयक आरक्षण लागू होण्यासाठी 2029 साल उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. याआधीही महिला आरक्षणासाठी प्रयत्न झाले, पण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी हे आरक्षण लागू होण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 76 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागली आहे आणि तेही मिळालंय ते समसमान नाही. पण सगळ्यात सकारात्मक, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्राउंड लेव्हलला पंचायती राज संस्थांमध्ये महिला प्रतिनिधींचा आकडा 14.5 लाखांवर आहे. हे प्रमाण एकूण निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अंदाजे 46% इतकं आहे आणि ही भारताची आपली खरी उपलब्धी म्हणावी लागेल. आता देशातील स्त्रियांसाठी अजून एक पॉझिटिव्ह बाब, भारतात केवळ नोकरी आणि राजकारणच नाही तर उच्च शिक्षणातही मुली अग्रेसर राहिल्या. या संदर्भात देशभरात झालेल्या सर्वेक्षणात 29 लाख विद्यार्थिनींनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या कोर्सेससाठी नोंदणी केली. या उच्च शिक्षणात मुलींचं प्रमाण 43% आहे. हे जगातील सर्वाधिक आहे. हे भारतासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय महिलांनी जगभरात देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. महिला राष्ट्रप्रमुख असलेल्या जगातील केवळ 15 देशांपैकी भारत हा एक आहे. जागतिक सरासरीपेक्षा भारतात 10% अधिक महिला पायलट आहेत. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ वुमन एअरलाईन पायलट्सनुसार जागतिक स्तरावर सुमारे 5% पायलट महिला आहेत. त्यातही भारतात महिला वैमानिकांचा वाटा त्यापेक्षा जास्त म्हणजे 15%हून अधिक आहे. पुरुषांच्या जबाबदारीतील प्रत्येक पावलावर महिलांचा समान वाटा राहिला आहे. हे प्रसंगी पुकारलेल्या लढ्यातून किंवा सिद्ध केलेल्या कर्तबगारीतून स्त्रियांनी दाखवून दिले. या परिवर्तनासाठी स्त्रियांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची असली तरी संध्याकाळी कामावरून परतताना घरातील कामांचा डोलाराही तिलाच सांभाळावा लागतो. अनेक निष्कर्षांनुसार शहरात राहणाऱ्या प्रत्येक 3 कुटुंबांपैकी एका कुटुंबातील स्त्री ही नोकरदार असते. आता नोकरदार महिला म्हणजे नक्की काय? तर कुटुंबाचे दररोजचे व्यवस्थापन, मुलाबाळांची देखभाल आणि घराचा आर्थिक डोलारा ही सांभाळणे हे या महिलांच्या नोकरदारीचा अर्थ. आणि अशा या महिलांना आपल्या घराची घडी विस्कटू न देण्याचेही आव्हान पेलायचेच असते आणि त्या तितक्यात समर्थपणे ते पेलत देखील आहेत. भारतासह जगभरात आजही अनेक रूढी आणि परंपरा आहेत ज्यामुळे महिलांचं आयुष्य काटा बनून रुतलं आहे. तशाच काही महिलांसाठी जाचक रूढी परंपरा पाहूयात. महिलांची खतना, फिमेल जेनिटल म्युटिलेशन. इजिप्त, सुदानसह 30 पेक्षा जास्त देशांमध्ये ही प्रथा आहे. महिला जननेंद्रियाचे क्रूर पद्धतीनं विच्छेदन होते. आता जाऊया बालविवाहावर. शतकांपासून सुरू असलेली ही जाचक परंपरा. 2006 साली बालविवाह प्रतिबंध कायदा आणला गेला. आजही भारतात वर्षाला तरीही 15 लाख मुलींचे बालविवाह होतात. 2030 पर्यंत बालविवाह प्रथा पूर्णपणे बंद करण्याचं ध्येय आहे. भारतात कौमार्य चाचणी सुद्धा बघायला मिळते. जगाच्या पाठीवर आजही कौमार्य चाचणी होते. कंजार भाट समाजात कौमार्य चाचणीची परंपराच आहे. मुलगी कोरी आहे की नाही ठरवण्यासाठी तिची कौमार्य चाचणी केल्या जाते. कौमार्य चाचणी अपयशी ठरली की जात पंचायत भरते. तिच्या चारित्र्यावर ठपका ठेवून तिला बेदखल केलं जातं. बाभळीच्या झाडाची एक काठी मोडून घटस्फोट मानला जातो. मंदिर चौथारामधला प्रवेश
हा सुद्धा महिलांसाठी एक महत्त्वाचा भाग आहे, कारण अनेक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश बंदी होती आणि काही ठिकाणी ती असूही शकते. शबरीमला, शनी शिंगणापूर सारख्या मंदिरात प्रथेचं पालन व्हायचं. मंदिर प्रवेशावरून थेट सुप्रीम कोर्टाचाच हस्तक्षेप झाला. 2015 साली महिलेनं 400 वर्षांची परंपरा मोडीत काढत शनिदेवाला अभिषेक केला होता. 2019 साली सुप्रीम कोर्टानेच मंदिरात महिला प्रवेश बंदी हटवली. खरंच आजही काही भागातली महिलांची परिस्थिती बघितली किंवा ऐकली तर अंगावर काटा येतो. महिला दिनानिमित्त आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. ट्विटरवरून गोपाळ दंडगव्हाळे यांची प्रतिक्रिया पाहूया. स्त्री नामक आदिशक्तीची पूजा करण्याचा हा दिवस बाजारपेठी उत्सव म्हणूनच आपल्याकडे साजरा होतो. इंस्टाग्रामवर दिनेश काळे म्हणतात, हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार हेच सांगतात की स्त्री ही आई बहिणी समान आहे. इंस्टाग्रामवर चेतन ठाकूर यांची प्रतिक्रिया आहे, होय, आम्हाला हीच वागणूक घरात दिली जाते. इंस्टाग्रामवर कौशल ठामके म्हणतात, होय. आजच्या भारतीय स्त्री समोरचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक आव्हाने काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथं आपल्या सोबत असणार आहेत माजी सनदी अधिकारी मीरा बोरवणकर, ज्येष्ठ दिग्दर्शिका कांचन अधिकारी, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशाताई मिरगे. त्यांच्याशी चर्चा करूयात. आज या चर्चेतून आपण सर्वच म्हणजे स्त्री, पुरुष, लहान मुलं, मुली सर्वच जण काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं घेऊन जाऊ असं वाटतंय. मी पहिला प्रश्न घ्यायच्या आधी खरं तर आपल्या सर्वांचं स्वागत तर करतेच, मात्र महिला दिनाच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मी पहिला प्रश्न मीरा बोरवणकरांना विचारते. मीरा, ते एकंदरीत आज आपल्याकडे ज्या पद्धतीच्या मुलींच्या ॲस्पिरेशन्स आहेत, मुलींना स्वप्न मुली बघतात, पण आज तुमच्यासारखं असं सर्व्हिसेसमध्ये येणं, अशा पद्धतीनं करिअर निवडू देणं हे आजही घरांमध्ये सामान्यतः शक्य आहे का? हो, शक्य आहे आणि समाज सुद्धा बदललेला आहे. मी परवाच सांगत होते की पोलीस कमिशनर पुणे असताना मी एकदा पोलीस लाईनीत गेले तर एकाच परिवारच्या 3 मुली पोलीस खात्यात आलेल्या होत्या, नवीन रिक्रुटमेंट होत्या आणि त्यांचा म्हणणं होता की त्यांचे वडिलांनी त्यांना प्रोत्साहित केलं की तुम्ही पोलीस खात्यात या. तर सिव्हिल सर्व्हिस महिलासाठी, मुलीसाठी एक आदर्श करिअर आहे आणि मला असं वाटतं की सध्या त्यांना घरातून, समाजातून, आपले शाळे कॉलेजचे शिक्षकातून प्रोत्साहित करण्यात येतं की तुम्ही पोलीस असो, IAS असो, रेव्हेन्यू सर्व्हिस असो, हे निवडा आणि मोठ्या पदावर सिव्हिल सर्व्हंट्स म्हणून जॉईन व्हा. ज्या पद्धतीचं शिक्षण, ज्या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज मुलींना मिळतात त्यात अशा त्या हे खरंच पास करू शकतात का? हो, वाय नॉट. मला असं वाटतं की बाय नेचर मुली हार्डवर्किंग आहेत. सध्या अवेअरनेस त्यांच्यामध्ये वाढलेली आहे, अम्बिशन वाढलेलं आहे, म्हणून नक्कीच शक्य आहे. आणि त्यांना आपण सिनियर्स म्हणून किंवा समाज म्हणून किंवा आई वडील म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि सध्या करण्यात येत सुद्धा आहे. आपला इतका समाजाशी संपर्क आला, इतकी वर्ष आपण खास लोकांच्या तक्रारी ऐकत आलात, तर स्त्रियांशी संबंधित आजही आपल्याला असे कुठले विषय वाटतात की ज्यावर समाजानं विचार केला पाहिजे? दोन प्रकारचे विषय आहे. एक तर डोमेस्टिक व्हायलन्स, की घरात त्यांना जो आहे तो हॅरॅसमेंट मिळतो. काही वेळ फॅमिली मेंबर्स, एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स मधून सेक्शुअल हॅरॅसमेंट असते. आणि दुसरा
संध्याकाळ झाली की महिलांना मुलींना सेफ्टी वाटत नाही. आणि नुकताच झालेला झारखंडचा प्रकरण आपण जर पाहिलं तर किती म्हणजे मॉन्स्ट्रस पद्धतीने 7 पुरुषाने एका बाहेरून आलेले टुरिस्टला सेक्शुअली एक्सप्लॉइट केला. ह्या सर्व इन्सिडेंट्स ऐकून बघून मुलींना संध्याकाळी किंवा रात्री उशिरा बाहेर पडणं हा सेफ वाटत नाही. आणि त्यामुळे घरचे लोक सुद्धा आम्हाला उशिरा जिथे ड्युटी आहे तिथे काम करायला जाऊ देत नाही. सो इकॉनॉमिकली, सोशली, सायकोलॉजिकली आपली कम्युनिटी जे आहे लॅक ऑफ महिला सेफ्टीमुळे सफर करत आहेत. आणि मला तर वाटतं मोठा सायकोलॉजिकल डॅमेज आहे आपल्याला. नक्कीच खूप महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे. हाच प्रश्न घेऊन मी रुपाली चाकणकर यांच्याकडे जाते. राज्य महिला आयोगाच्या आजही आपण अध्यक्ष आहात. आपल्याला काय वाटतं, ही जी तक्रार आहे ही सामान्यतः आपल्याला सुद्धा फेस करावी लागते का? महाराष्ट्रातली खास परिस्थिती कशी आहे? सध्या महिलांचे नोकरदार स्त्रियांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे. यामध्ये येणाऱ्या तक्रारींमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी या मोठ्या प्रमाणात असतात. आणि त्यानंतर कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक, मानसिक अत्याचार, त्याचबरोबर चाइल्ड मॅरेज असतील, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले. आणि याचबरोबर सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. आपण पाहिलं गेल्या 2 वर्षापूर्वीचा कालावधी हा ऑनलाईन शिक्षणाचा होता. कोविड कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी याचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला. त्याचा जितका फायदा झाला तितकंच नुकसान देखील आता मोठ्या प्रमाणात होतंय. डिफेक्ट असेल, त्याचबरोबर फोटो वर्किंग असेल, या सगळ्या माध्यमातून सायबर फसवणूक असे अनेक सुद्धा दिवसेंदिवस वाढायला लागले. त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही डिजिटल माध्यमातून जरी पुढे जात असेल तर दुसऱ्या बाजूला आम्हाला अवेअरनेस देखील जितका फार महत्वाचा आहे त्याबाबतची जनजागृती हवी. आणि सगळ्यात महत्वाचं केवळ आता 1 दिवसाचा जागतिक महिला दिवसापेक्षा 365 दिवसाची सतर्कता आणि त्याचबरोबर 365 दिवसाचा सन्मान आमच्यासाठी फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण खूप महत्त्वाचा विषय उचलला, तो म्हणजे सायबर क्राईमचा. आणि आपण सायबर क्राईमवर चर्चा करूया, पण त्याआधी आपण जे कामाच्या ठिकाणाबद्दल आपण बोललात त्याबद्दल एक प्रश्न मी मीराताईंकडे जाते. मीराताई, आपण काय सांगाल कामाच्या ठिकाणी? म्हणजे खरं तर IAS IPS अधिकारी ही अत्यंत एम्पावर्ड असे अधिकारी असतात असं आपण कहतो, पण हाताखालच्या पोलीस फोर्समध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या स्त्री पोलीस असतात त्यांच्याबद्दल अब्यूजच्या कहाण्या आपण ऐकत असतो. खरंच अशा नोकऱ्यांमध्ये महिलांची सिक्युरिटी आहे का? आणि इवन IAS किंवा IPS लेवलला स्त्री आणि पुरुषांना खऱ्या अर्थानं जेंडर इक्वालिटी आहे का? मला असं वाटतं की सिनियर लेवलवर म्हणजे जिथे आम्ही नेतृत्व करतो तिथे बहुतेक आम्हाला इक्वालिटी, रिस्पेक्ट, कोऑपरेशन हा सर्व भेटतो असा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. परंतु पोलीस स्टेशन लेवलवर आम्ही एक अभ्यास केला होता. सेंटर फॉर पोलीस रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी पुणे युनिव्हर्सिटी हे मिळून आम्ही एक अख्खे राज्याचा जेव्हा अभ्यास केला पोलीस स्टेशन लेवलवरच्या महिला कॉन्स्टेबल्स आणि सब इन्स्पेक्टर्स, तर 50% महिला म्हटल्या की वर्क एन्व्हायरमेंट जेंडर फ्रेंडली नाही, आम्हाला रिस्पेक्ट किंवा कोऑपरेशन जेवढा हवा आहे तेवढा मिळत नाही. तर अजून आपल्याला सुधारता येईल, सुधारणा करता येईल. आणि त्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि देशातली अख्खे राज्य देशाची जी पोलीस आहे ते जेंडर सेन्सिटायझेशन फॉर आवर ओन विमेन कॉन्स्टेबल्स आणि स्टाफ इन युनिफॉर्म हे वर्कशॉप, सेमिनार्स असा आयोजित करून बदल आणत राहिले आहेत. आणि मला असं वाटतं की बदल येत सुद्धा राहिला आहे. म्हणून महिलांनी तर ना घाबरता पोलीस स्टेशन मध्ये जाणे ऍज विक्टिम, ऍज कंप्लेनंट, आणि ऑल्सो डॉन द युनिफॉर्म घाला. आणि पोलीस स्टेशन मध्ये आज जे 12% महिलाची
पर्सेंटेज आहे त्याला आपण 33% जे रिझर्वेशन आहे तोपर्यंत आणावं असं माझं मत आहे आणि आवाहन आहे. नक्कीच. म्हणजे खरं पाहिलं तर 12% हे आपण सांगताय हा खूप कमी आकडा आहे. म्हणजे समानतेच्या तर खूप दूर आपण आहोत. मी कांचन अधिकारींकडे येते. कांचनजी, आपण काय सांगाल, आपण ज्या क्षेत्रात आहात, ज्या क्रिएटिव्ह क्षेत्रात आहात, क्रिएटिव्ह म्हटलं की महिला आल्यात आणि त्यात खास फिल्म्स असो, सिरियल्स असो, अशा ठिकाणी तर खूप ॲस्पिरेशन आहे, अगदी गावापासून शहरापर्यंत. काय खरी परिस्थिती आहे स्त्रियांची या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. म्हणजे ऍक्टिंग क्षेत्र असो, डिरेक्शन असो, प्रोडक्शन असो, हे आता चित्र खूप बदललेलं आहे. मी तर खूप पूर्वीपासून 2004 साली मी माझी पहिली फिल्म आणली होती आणि 1995 ला माझी दामिनी नावाची सिरियल मी आणली होती. परंतु आता सुद्धा बघताना ना, एक जेव्हा डिरेक्शनला मी उभी राहते तेव्हा लोकांना असं वाटतं लगेच पुरुष जर असला ना तर पटकन विश्वास ठेवतात. आता मी एवढ्या सुपरहिट फिल्म्स दिलेल्या आहेत. आता माझी जन्मऋण पण ह्या महिन्यातच रिलीज होते 22 मार्चला. पण तरी सुद्धा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा अजूनही काकणबरका वयना. म्हणजे आता स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आहेत. मग ते पॉलिटिकल असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, पायलट झालेले आहेत. अलका कुबलची मुलगी तर पायलट आहे. सो IAS आहेत, IPS आहेत, सगळ्या क्षेत्रात वावरत आहेत. पण तरी सुद्धा अजून कुठेतरी एक बारीकसा काय होतं माहितीये का, आमच्या क्षेत्रामध्ये रात्रीला पुरुष माणसं म्हणजे एक ग्रुप करून ते लोक रात्री बसू शकतात, ज्याला आपण बसणं असं म्हणतो. ते बसायला बसू शकतात. आमच्यासारखी स्त्री त्यांच्याबरोबर बसू शकत नाही. त्यामुळे मग त्यांचं गॅटमॅट पटकन जुळून जातं आणि आम्हाला मात्र ऑफिसचे धक्के खात बसावं लागतं. हे थोडंसं अजूनही कुठेतरी खेदजनक आहे असं मला वाटतं. नक्कीच किती महत्वाचा प्रश्न आपण उचलला. पण यामुळे एक असमानता निर्माण होते. आशाताई, आपण समाजात इतक्या वेळेला इतक्या केसेस बघितलेल्या आहेत. आपलं काय मत आहे आत्ता जो मुद्दा यांनी रेस केला त्याबद्दल? सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे आहे की जेव्हा आता कांचनताईंनी म्हटलं तसं आमच्यातली एखादी महिला त्या पुरुषांची मैत्री करायला जाते, सरळ बाकीचे उरलेले लोक तिच्या कॅरेक्टरवर येतात. एक. दुसरं, जेव्हा एखादी महिला आपल्यापेक्षा काकणभर सरस आहे हे या पुरुषांना कळतं तर सगळे मिळून तिला ती नाही आहे असं करण्यासाठी एकत्रितपणे कामाला लागतात. तेवढी युनिटी दुर्दैवानं आमच्या महिलांमध्ये नाही आहे. चाहे राजकारण असो, चाहे ऑफिस असो, चाहे प्रोडक्शन किंवा फिल्म क्षेत्र असो, सगळ्याच याच्यात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण मला विचारलं की आपण मला लिगल संदर्भात बाहेर येऊन तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. परंतु त्यांना न्याय मिळण्यासाठी जो डिले होतो आणि तोपर्यंत खरी का खोटी यावर पोलीस स्टेशन सोडून द्या, घरापासूनच जी विचित्र चर्चा सुरू होते आणि तिला जे टोचल्या जातं त्यात तिच्या म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. नक्कीच हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आशाताई, हा तुमचा मुद्दा घेऊन मी मीराजींकडे जाते. मीराजी, मला सुद्धा पत्रकार म्हणून अनेक वेळेला जेव्हा आपण क्राईम रिपोर्ट करत असतो तेव्हा एखाद्या महिलेबरोबर जर एखादी वाईट घटना घडते तर पोलीस ठाण्यापासून सांगण्यात येतं की तिचं कॅरेक्टर अमुक अमुक होतं. तर अजून अशा पद्धतीची त्याचं सेन्सिटायझेशन, म्हणजे तिलाच कसं तीच कशी जबाबदार होती आणि तिचं जर कॅरेक्टर अमुक अमुक असेल तर समोरच्या एखाद्या पुरुषानं कसं तिच्यावर अत्याचार करावा, अशा पद्धतीचा जो गुन्हा दाखल करून घेतो त्याच्यापासूनच पत्रकारांना सांगण्यात येतं अनेक केसेस. काय नक्की हे सेन्सिटायझेशनचं कुठं आपल्याला कमतरता होते? मी जास्त करून डिलिंग्स करते ती मराठी फिल्म्समध्ये. तर मराठी फिल्म्समध्ये तरी मला कास्टिंग काउच एवढा जाणवत नाही. इकडे तुम्हाला तुमचं नाणं ऍक्टिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. परंतु हिंदी फिल्म इंडस्ट्री बघितली तर द मनी इज ऑल्सो मोर, द फेम इज ऑल्सो मोर, त्याचं रीच पण जास्त आहे, नॅशनल इंटरनॅशनल. सो त्यामुळे तिकडे तुम्ही बघायला गेलात तर तिकडे इट डज एक्झिस्ट. परंतु आत्ताला जी मी टू मुवमेंट झाली त्याच्यामुळे खरंच
बऱ्याच अंशाने चाप बसलेला आहे. अच्छा. So त्यामुळे ती अत्यंत सकारात्मक अशी ही बाब आहे. रिअल गुड मुवमेंट आणि वी ऑल शुड वेलकम दॅट. येस, नक्कीच अत्यंत ही सकारात्मक बातमी आहे की कास्टिंग काउच असूनही मी टू मुवमेंटमुळे तो कमी झालेला आहे. मी परत आपल्याशी कनेक्ट झाले आहेत मीराजी. मी आपल्याकडे येते. आशा मिरगे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न केला. त्यांचं म्हणणं होतं की अनेक वेळेला महिलांचं कॅरेक्टर जे आहे त्यावर शिंतोडे उडवणं ही सोपी पद्धत असते. आणि मी त्यांना सांगत होते की एक पत्रकार म्हणून सुद्धा जेव्हा मी फील्डवर जाते तेव्हा मला सुद्धा हा अनुभव सातत्यानं अनेक वर्ष येत गेलाय की एखाद्या महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात जर गुन्हा दाखल असेल तर तिथले पोलीसच पत्रकारांना सांगणं सुरू करतात की ती कॅरेक्टरनी अशीच होती. म्हणजे ती अशीच होती कॅरेक्टरनं, म्हणजे तिच्यावर कोणाला तरी अन्याय करण्याचा अधिकार आहे. तर कुठलंच सेन्सिटायझेशन या बाबतीत पोलिसांना होत नाही का? तर आशाताईने आणि आपण जो म्हटलेला आहे तो बरोबर आहे. काही प्रमाणावर अजून विक्टिम म्हणून गेलेली महिलावरच पोलीस काही वेळ संशय घेतात. परंतु आशाताईने अजून एक जो महत्वाचा मुद्दा मांडला होता की जस्टिस डिलेड इट जस्टिस डिनाईड. तर त्याबद्दल मला जास्त बोलावा असं वाटतं. आपली माहितीसाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो लेटेस्ट डेटा आलेला आहे त्यात 90% रेपचे केसेस, म्हणजे ह्याच्यापेक्षा गंभीर अजून कुठलं केस होऊ शकतो आपण विचार करा. 90% तसे केसेस कोर्टात पेंडिंग आहेत आणि केवळ 27% केसेस मध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे. म्हणजे 27% शिक्षा झाली तर बाकी सर्व आज मोकळे आहेत आणि त्यांचा मनोबल वाढतो. म्हणजे आपण महिलाला सेक्शुअल हॅरॅसमेंट केली तरी आपल्यावर काय शिक्षा होणार नाही. कोर्टात एकतरी केस 90% म्हणून पेंडिंग राहणार आहे किंवा आपण सुटून जाणार आहोत. मला असं वाटतं महिलांनी एक मोठा प्रेशर ग्रुप निर्माण करावा. महिला विरुद्धचे गुन्हे 18 महिन्याच्या आत सेशन ट्रायबल किंवा मॅजिस्ट्रेट ट्रायबल जर असले त्यांचा निकाल लागलं पाहिजे आणि 1 वर्ष जास्तीत जास्त अपील. हे जे 8-8, 10-10 वर्ष महिला विरुद्ध गुन्हे पेंडिंग राहतात किंवा सुटतात ते आपल्यासाठी महिला म्हणून फारच वाईट आहे आणि त्यासाठी आपण आवाज उठवली पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.